नमस्कार, मी शुभांगी। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आहे लक्ष्मीपूजन, म्हणजेच पहिली अंघोळ पण आहे। तर आज सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढून आणि मग सगळ्यांना उठण्याने अंघोळ होली। त्यानंतर त्यांना ओवाळून मग आम्ही वाटप करायला गेलो। म्हणतात ना, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर दान धर्म केला की आपल्या संसारासाठी ते चांगलं असतं। तर तेच आम्ही पक्षा थ्रू दान धर्म करण्यासाठी आदिवासी पाड्यांमध्ये गेलो होतो। तिथे जे गोरगरीब लोक आहेत राहणारे, त्यांना आम्ही सगळं रवा, साखर आणि मैदा यांचे वाटप केलं सगळ्यांना आणि त्यांच्यासोबत थोडासा दिवाळीचा आनंद लुटला। आणि आमच्यासोबत आमचे जे पक्षातले जे सहकारी होते ते सर्वच होते आणि सोबत माझी मैत्रीण उषा झंझणे सुद्धा होती। तिने सुद्धा ह्या चांगल्या कार्यासाठी सहभाग तिचा पण होता। खूप आनंद वाटला त्यांच्यामध्ये राहून, त्यांच्या दुःख आनंद त्यांचं सगळं ऐकून थोडंसं मनाला कुठेतरी चांगलं फील केलं आणि त्यांच्यासोबत एक सेल्फी सुद्धा घेतली। खूप आनंद वाटला आणि आम्ही फोटो सेशन करून मग आम्ही दुसऱ्या पाड्यामध्ये गेले। असे 2-4 आदिवासी पाड्यांमध्ये आम्ही हे जो सामान, दिवाळीचं सामान आहे ते वाटप केलेलं होतं। खूप आनंद वाटत होता वाटप करताना देखील, कारण की तिथे जे लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासोबत पण थोडंसं एन्जॉय केलं आम्ही। या सर्वांच्या आयुष्यामध्ये इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, सगळ्यांना सुखी समाधानी ठेवी, हेच दिवाळीची आम्ही त्यांना शुभेच्छा दिले। गेल्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी दिवाळीसाठी साडी घेतली होती लक्ष्मीपूजनासाठी। तीच ही साडी आहे पर्पल कलरमधली। तुम्हाला विचारलं होतं की ही साडी कितीला आहे। या साडीचं नाव सांगितलं होतं नल्ली सिल्क साडी आहे। तर याचं काय रेट असेल तो मी तुम्हाला गेस करायला सांगितलं होतं। तर कोणाचा काही रिप्लाय आला नाही, पण मी तुम्हाला सांगून देते की ही साडी आहे 10,000ची। खूप सुंदर साडी आहे, लाईट वेट आहे, साडी खूप शाईन देते। साडीचे काठ खूप सुंदर आहेत आणि गोल्डनमध्ये असल्यामुळे तिचं आणखीनच तिचं एकदम कलर उठून आलेला आहे आणि खूप जणांना आवडली देखील। खूप जणांनी मला विचारलं सुद्धा की साडी कुठून घेतली, तर ही साडी मी रंगकलांमधून घेतली, पनवेलमधून। खूप सुंदर साडी आहे, मला खूपच आवडली आहे आणि साडीचं वेअर करताना कोणताही जडपणा जाणवत नाही। तर खूप सुंदर साडी आहे। तुम्हाला घ्यायचं असेल तर रंगकलामध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता। खूप सुंदर साड्या आहेत तिथं, अजून साड्या आहेत, खूप छान छान व्हरायटीच्या साड्या आहेत, तुम्ही कोणतीही घेऊ शकता। लक्ष्मीपूजनची तयारी करते आहे पूर्ण। पहिले फुलांनी सजवून घेते, नंतर मग हे जे सर्व साहित्य आहे ते गिफ्टमध्ये पण आलेलं होतं आम्हाला। हे काय यांचं गिफ्ट, ह्या गिफ्टमध्ये सर्व काही सामान आलेलं होतं। मग आता त्या सामानाचाच उपयोग आम्ही इथे लक्ष्मीपूजनसाठी करणार आहे। माझ्याकडे लक्ष्मीची मूर्ती होती, तिला प्रथम फुलाने तिचे स्वागत करून मग तिला अभिषेक घातला होता। हळद, कुंकू, दही, तूप आणि दूध, मध या सगळ्यांच्या पंचामृतांनी तिला अभिषेक घातला आणि मग मूर्तीला स्वच्छ करून चौरंगाच्या स्थानावर स्थापन केले। दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजन करून आपल्यावर तिची कृपा, आशीर्वाद राहावा यासाठी मनोमनी आपण केली जाणारी पूजा आहे। या दिवशी किरसुनीची सुद्धा पूजा केली जाते, कारण की घरातून दारिद्र्य अवलक्ष्मी घालून टाकणारी किरसुनी ही एक देवस्वरूपी मानली जाते। म्हणून या दिवशी आपण किरसुनीलाही पूजलं जातो, तिलाही विशेष महत्त्व दिलं जातं।
लक्ष्मीपूजनासोबत सोने नाणे पैसे हे सर्व गोष्टींचं सुद्धा पूजन केलं जातं। चौरंगाभोवती रांगोळी काढून कळस मांडून आपल्या घरातले जे हिशोबाच्या वह्या आहेत किंवा काही त्यांचंही पूजन केलं जातं। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री विष्णूंनी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे। अश्विनी अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासस्थानासाठी योग्य स्थान शोधू लागते। जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता असलेली जिथे लक्ष्मी आकर्षक होते, तिथेच ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यवान, धनश्रीत, संयम, क्षमाशील माणसं जिथे राहतात तिथेच लक्ष्मीला राहायला आवडतं आणि तिथेच लक्ष्मी आपलं स्थान करते। म्हणून आपण लक्ष्मीपूजन दिवशी पूर्ण आपण दिवाळीच्या अगोदर पूर्ण स्वच्छता करून घेतो आणि पूर्ण आपण जेव्हा आपण दिवाळी येते तेव्हा आपण पूर्ण घरात दारात दिवे लावून दीप प्रज्वलित करतो, म्हणजे लक्ष्मीच्या आगमनाची पूर्ण तयारी करतो। दिव्यानी लक्ष्मी माता पूर्ण आकर्षित होते आणि आपल्या घरात ती प्रवेश करते। म्हणून दिवाळीत पूर्ण दिव्याने सजवले जातात आणि दिव्याने स्वागत केले जाते लक्ष्मीचे। तर तुम्हाला ही माझी लक्ष्मीपूजन कसे वाटले ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा। भेटू आपण अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी।